हाय हॅलो नमस्कार आज मी एक बटाट्यापासूनची एक रेसिपी बनवते आहे। त्यासाठी हा एक मोठा बटाटा घेतला आहे आणि छोटा घेतला आहे। आता ह्याची मी साल काढून घेते आणि किसून घेते किसणीवर। बटाट्याची साल काढून घेतली आणि पाण्यात टाकला आहे काळा होऊ नये म्हणून। आता किसून घेते आहे बटाटा किसून घेतला आहे। आता तो मी पाण्यात घालून ठेवते काळा पडू नये म्हणून आणि पुढची कृती करते। ठेवली आहे, कढई गरम झाली आहे। आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं, गरम झालंय। तर त्यामध्ये जिरे टाकते, मिरची बारीक कापलेली चिरलेली मिरची टाकते, सफेद तीळ 2 चमचे, 1 वाटी पाणी घालून घेते, कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता, चांगली उकळी आली आहे आणि हा किसलेला बटाटा 1 वाटी झाला आहे तो घालून घेते। बटाट्याचा किस मी 5 ते 7 मिनटं असं शिजवून घेते। बटाटा शिजलाय चांगला 5 ते 7 मिनटं आणि आता मीठ घालून घेते। ज्या वाटीने बटाट्याचा किस घेतला त्याच वाटीने बारीक रवा घेते आहे, 1 वाटी, दीड वाटी पाणी, 1 वाटी बटाट्याचा किस आणि 1 वाटी बारीक रवा घेतलाय। आता ह्या गोळा होईपर्यंत मी शिजवून घेते, एकत्र येईपर्यंत। गोळा होत आला आहे, एकदम चांगला डो झाला आहे बघा। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यावर पुढची कृती करते। झालाय, खोबरं घेतलंय, पुदिना, मिरच्या, लसूण, कढीपत्ता, लिंबू आणि कोथिंबीर, मीठ हे सर्व घेतलंय। आता याची चटणी वाटून घेते। बॅटर गार झालंय, आता याचे छोटे छोटे गोळे करून ना ही बटाट्याचे मेदू वडे बनवते। गोळे करून याचे होल पाडून घेते। असे सर्व गोळे करून घेते, मेदू वड्यासारखा असा होल पाडून घेते आणि फ्राय करते, दाखवते पुढे। सर्व वडे मी बनवून घेतले होल पाडून, आता फ्राय करते। इथे मी कढई ठेवली आहे तेल घालून, थोडंसं पीठ टाकून बघते तेल तापलं की नाही। तेल चांगलं तापलंय। चटणी वाटून घेतली आहे इथे। गरमागरम बटाटा आणि रव्याचे मेदूवडे तयार आहेत। खूप छान रेसिपी आहे, नक्की करून बघा। झटपट होणारी पण आहे आणि खूप टेस्टी छान आहे बघा। एकदम कुरकुरीत आणि छान लागते बघा, आतमधून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत, एकदम खूप छान आणि टेस्टी आहे।
नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी झाली नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.